नमस्कार. उद्या अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया 30 तारखेला जरी असली तरी सुद्धा 29 तारखेलाच तृतीया लागते आहे आणि अक्षय तृतीया ही आपण 30 तारखेला साजरी करणार आहोत. पण या अक्षय तृतीयेच्या दिवशीच परशुराम जयंती ही सुद्धा असते आणि परशुराम जयंती साजरी करायची आपल्याला उद्या म्हणजे 29 तारखेला. परशुरामांविषयी माहिती करून घेणं हा आजच्या व्हिडिओचा मुख्य भाग आहे. अक्षय तृतीया कशी साजरी करावी, 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया आहे, हे सगळे विषय आपल्या कानावरती असतात. आपण अनेक ग्रुपच्या माध्यमातून, अनेक लेखांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. अनेक वर्ष आपल्याला याविषयी ज्ञान असतं. पण खऱ्या अर्थाने अक्षय तृतीयेच्या दिवशी वैशाख शुद्ध तृतीया हा जो परशुराम जयंतीचा दिवस आहे, परशुरामांचा जन्मोत्सवाचा दिवस आहे, तर मग आपण परशुरामांविषयी जाणून घेणं, अधिक माहिती करून घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण परशुरामांविषयी माहिती करून घेणार आहोत. परशुरामांविषयी आपल्याला फक्त एक दोनच गोष्टी माहिती असतात, कानोकानी ऐकलेल्या असतात, अनेक वर्ष आपण ऐकत असतो. पहिली म्हणजे त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. ही एक गोष्ट आपण परशुरामांविषयी अनेक वेळा ऐकून आहोत. आणि परशुरामांनी ही कोकण भूमी निर्माण केली. पश्चिम किनारपट्टी जी आहे ती कोकण भूमी, अपरांत, ही कोकण भूमी परशुरामांनी निर्माण केली. ही एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण या सगळ्यांचा एकत्रित विचार करणं आणि परशुराम नक्की कोण होते, कसे होते, याविषयी विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. परशुरामांचं कुळ जर का आपण म्हटलं तर हे भृगु कुळातले परशुराम आहेत. भृगु कुळ म्हणजे भार्गव कुळातले परशुराम आहेत. या परशुरामांची जर का आपण मागची वंशावळ म्हणजे आपण जर का भृगु ऋषींपासून बघितलं तर पहिले भृगु ऋषी, त्याच्यानंतर रुचिक, मग जमदग्नी आणि जमदग्नींचा मुलगा हा परशुराम आहे. ह्या भृगु कुळाचं वैशिष्ट्य जर का सांगायचं झालं तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की सगळी जी ऋषी कुळं होऊन गेली किंवा ऋषी होऊन गेले यांच्यापैकी क्षत्रियांजवळ सगळ्यात जास्त संबंध असणारे हे भार्गव आहेत, म्हणजे भृगु कुळातले ऋषी आहेत. भृगु कुळाचा संबंध हा क्षत्रियांजवळ सगळ्यात जास्त प्रमाणात आलेला आहे. दोन्ही गोष्टींनी आहे, नातेसंबंधांनी सुद्धा आणि जे आपण म्हटलं की दुश्मनी सुद्धा, म्हणजे त्यांनी जी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली त्या दृष्टीने सुद्धा. परशुरामांचा एक श्लोक आपल्याला माहिती आहे, अग्रतः चतुरो वेदः पृष्ठः सशरम धनुः इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपि शरादपि. अग्रतः चतुरो वेदः, आपण समोरून जर का परशुरामांचं दर्शन घेतलं तर आपल्याला वेदांचं दर्शन होतं. पाठीमागून दर्शन घेतलं तर पृष्ठतः सशरम धनुः, धनुर्विद्या, क्षत्रियाचं दर्शन आपल्याला होतं. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, म्हणजे आम्ही शापानी, परशुराम शापानी सुद्धा तेजस्वी आहेत, ब्रह्मतेजानी तेजस्वी आहेत, आणि इदम क्षात्रम, क्षात्र तेजानी सुद्धा तेजस्वी आहेत. शापादपि शरादपि, शत्रूचा निपात करायचा असेल तर ते शाप देऊन सुद्धा करू शकतात आणि शरादपि, बाणांनी सुद्धा, युद्ध करून सुद्धा करू शकतात, असं आपल्याला वर्णन परशुरामांचं माहिती आहे. असे परशुरामांविषयीचे अनेक श्लोक वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला दिसतात किंवा हरिवंशामध्ये सुद्धा खूप श्लोकांद्वारे वर्णन आपल्याला परशुरामांचं दिसतं. आता हे वर्णन इदम क्षात्रम इदम ब्राह्मम इदम क्षात्रम असं का म्हटलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. परशुरामांनी ब्रह्मतेज ज्याप्रमाणे सांभाळलं त्याप्रमाणे क्षात्रतेज सुद्धा सांभाळलेलं आहे. जमदग्नींच्या कुळातले आहेत किंवा परशुराम फक्त क्रोधिष्ट आहेत, त्यांना खूप राग येतो, त्यांनी 21 वेळा, या रागातून त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. पण हे नक्की वैर का होतं या मागे आपण कदाचित गेलो नसू, पण ते आपण समजून घेतलं पाहिजे. परशुरामांचे आजोबा म्हणजे परशुरामांचे वडील जमदग्नी, जमदग्नींचे वडील रुचिक, यांच्या काळापासूनच हे वैर भृगु कुळाचं किंवा यांचं, परशुरामांचं जे वैर आपल्याला दिसतंय क्षत्रियांजवळ, हे रुचिकांच्या काळापासून आहे. का होतं हे वैर ते आपण समजून घेतलं पाहिजे. क्षत्रियांना केलेला विरोध हा रुचिकांच्याच काळापासून होता. त्यांच्या काही एक दोन गोष्टी आहेत त्या आपण या थोड्या वेळात बघूया. जमदग्नींनी सुद्धा या क्षत्रियांचा विरोध केलेला होता किंवा त्या संदर्भातलं थोडंसं राजकारण केलेलं होतं. ते का केलं होतं हेही आपण समजून घेऊया. परशुरामच्या जीवनामध्ये कर्मयोग हा खूप मोठा होता. प्रचंड कर्मयोग यांनी केलेला आहे.
अनेक पण तरी सुद्धा आपण असा जरी विचार केला की निक्षत्रिय पृथ्वी केली किंवा क्षत्रियांना विरोध होता, पण तरी सुद्धा अनेक क्षत्रिय हे परशुरामांना आजही मानतात, राजपूत मानतात. राजस्थानामध्ये उत्सव होतात परशुराम जयंतीचे, त्यांचा मान हा राजपुतांचा आहे. अनेक कोळी समाजातले लोक परशुरामांना मानणारे आहेत, शेतकरी आहेत. परशुराम हा सर्व समाजाचा देव आहे. आपल्याला फक्त माहिती असतं की परशुराम हा ब्राह्मण समुदायाचा देव आहे का, पण असं नाहीये. परशुरामांनी आपल्या जीवनात जे कार्य केलेलं आहे ते सर्वसमावेशक कार्य केलेलं आहे. परशुराम हा सर्व समाजाचा देव आहे. दशावतारातला 6वा अवतार आहे. विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्याच्यामध्ये 6वा अवतार हा परशुरामांचा आहे. आणि सप्तचिरंजीव जे आपण म्हणतो त्यांच्यापैकी एक हे परशुराम आहेत. असं त्यांचं उत्तुंग चरित्र ह्या परशुरामांचं आहे. विचार जर का आपण केला तर विष्णूचे जे अवतार आहेत 10 अवतार, त्यातल्या प्रत्येक अवताराला काही ना काहीतरी ग्रंथ आहे बघा. पण परशुरामांसाठी त्यांच्या जीवनावर आधारित असा कुठलाही ग्रंथ आपल्याला दिसणार नाही. जसं कृष्णासाठी महाभारत आहे, हरिवंश पुराण आहे, रामांसाठी वाल्मिकी रामायण आहे, असे अनेक आहेत. मत्स्य पुराण आहे, विष्णू पुराण आहे, खूप खूप अवतार आहेत. त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी ग्रंथ आहेत, पण परशुरामांना असा पर्टिक्युलर एखादा ग्रंथ आपल्याला दिसत नाही. या सगळ्या ग्रंथांमधनं जे उल्लेख आलेले आहेत, ज्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या आपण अभ्यासून आपण परशुरामांविषयी काही चर्चा करू शकतो किंवा परशुराम आपण समजून घेऊ शकतो. आता मी जे तुम्हाला काही संदर्भ यामध्ये सांगणार आहेत, एक तर ब्रह्मांड पुराणातले आहेत किंवा रेणुका पुराण नावाचं एक पुराण आहे, त्यातले हे संदर्भ आहेत. आता तुम्हाला मी ही सांगितली की भृगु ऋषी पहिले, त्याच्यानंतर रुचिक, त्याच्यानंतर जमदग्नी आणि त्यांचा मुलगा हा परशुराम होता. जमदग्नींची पत्नी रेणुका आणि तिचा हा मुलगा. आता नक्की भावंड किती होती या परशुरामांना तेही आपण बघितलं पाहिजे. म्हणजे जमदग्नी आणि रेणुका यांना अपत्य होती. 5 अपत्य होती एकंदरीत. पहिल्याचं नाव होतं रुमणवत, सुषेण, वसु, विश्वावसु आणि 5वे हे परशुराम होते. लहानपणापासून परशुरामांची बुद्धी तल्लख होती. ज्या वेळेला उपनयन संस्कार या परशुरामांचा झाला त्याच्यानंतर लगेचच उपनयन झाल्यानंतर शालग्राम नावाच्या पर्वतावरती परशुराम हे तपस्येसाठी गेलेले होते आणि तिथे कश्यप ऋषींकडून त्यांनी मंत्रांचा उपदेश घेतलेला आहे. परशुरामांचा विचार जर का आपण केला जीवनाचा तर त्याच्यामध्ये अनेक गुरु हे परशुरामांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये कश्यप तर आहेत, त्याच्यानंतर अगस्तींकडनं काही शिक्षण घेतलेलं आहे, मार्कंडेय ऋषींकडनं घेतलेलं आहे. शिवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती अस्त्रविद्या आणि इतर शिक्षण सुद्धा प्रत्यक्ष शंकरांकडून, शिवाकडून या परशुरामांनी घेतलेले आहेत. असे अनेक गुरु परशुरामांना होते. त्यातले प्रथम गुरु हे कश्यप ऋषी होते. परशुरामांची श्रद्धा ही धनुर्विद्येवरती प्रचंड होती. खूप श्रद्धा होती धनुर्विद्येवरती, किंवा त्यांचं आवडतं अस्त्र, त्यांच्या हातात जरी परशु असला तरी नेहमी त्यांना त्यांच्या शापादपी शरादपी आपण म्हणतो ना, बाणांचा भाता आणि धनुष्य हे त्यांच्याबरोबर नेहमी आहे. आणि या धनुर्विद्येवर प्रचंड अशी श्रद्धा परशुरामांची होती. गंधमादन पर्वतावरती यांनी तप केलेलं आहे परशुरामांनी आणि शंकरांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून धनुर्विद्या आणि इतर अस्त्र शस्त्र विद्या ही शिकून घेतलेली आहे. पण नुसतं स्वतःच शिकले असं नाही. रेणुका पुराणामध्ये असा उल्लेख आहे की त्यांनी या सगळ्या विद्यांचा, धनुर्विद्येचा जास्ती करून प्रसार केलेला आहे, प्रचार केलेला आहे आणि अनेकांना ह्या विद्या त्यांनी शिकवलेल्या आहेत. धनुर्विद्या अनेकांना शिकवलेली आहे. शिवाकडून म्हणजे शंकराकडून अनेक अस्त्र मिळवली. किती मिळवली? 40 अस्त्र मिळवल्याचा इथे आपल्याला विष्णू धर्म पुराणामध्ये उल्लेख सापडतो. त्याची काही नावं जर सांगितली तर ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मदेवाचं अस्त्र असलं तरी मिळवलंय शंकराकडून. वैष्णवास्त्र, रौद्र, याम्य, कौबेर, सौर, पर्वतास्त्र, चक्र, वज्र, पाश, पाशुपत अस्त्राविषयी आपण वाचलं असेल काही वेळा. अस्त्र रोधन नावाचं सुद्धा एक अस्त्र हे परशुरामांनी, अशी 40 अस्त्र शिवाकडून यांनी शिकून घेतलेली आहेत. परशुरामांची आणखीन एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे रेणुका वध. आपल्या आईचा वध त्यांनी केलेला होता. त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की एकदा रेणुका माता वनामध्ये गेलेली असते आणि तिथे एका सरोवरावरती चित्रांगद नावाचा गंधर्व हा क्रीडा करत असतो आणि ती पाहण्यात तिचा थोडासा वेळ जातो. घरी यायला उशीर होतो. जमदग्नी ऋषींना हे काही सहन होत नाही आणि ते अंतर्दृष्टीने पाहतात की ही नक्कीच काय झालं होतं. तर त्यांना हे समजतं की तिचा वेळ अशा सरोवराच्या ठिकाणी ती क्रीडा बघण्यात गेलेला आहे. त्यामुळे जमदग्नी
आपल्याला माहिती आहे ते क्रोधिष्ठ होते, ते रागावतात आणि प्रचंड चिडतात आणि आपल्या मुलांना सांगतात की हिचा तुम्ही वध करा. पण बाकीचे जे 4 जण असतात ते काही तयार होत नाहीत वध करायला. त्यावेळेला तिथे परशुराम नसतात, हजर नसतात. ते बाहेरून येतात त्यावेळेला जमदग्नी यांना सांगतात की परशुरामा हिचा तू वध कर. आणि काही न विचार करता किंवा पुढे काही प्रश्न न विचारता परशुराम तिचा वध करतात. हे आपलं आज्ञापालन झालेलं आहे असं म्हणून ते आपल्या मुलावरती परशुरामावरती प्रसन्न होतात जमदग्नी आणि म्हणतात तुला काय हवा तो वर माग. आणि त्यावेळेला परशुरामांनी वेळ न दवडता लगेच सांगितलेलं आहे की माझ्या मातेला तुम्ही जिवंत केलं पाहिजे, जिवंत करा. आणि मग जमदग्नी तिला जिवंत करतात. पण हा सगळा प्रसंग जर आपण पुराणातला किंवा गोष्टी रूपाने जर बघितला तर याच्यातनं आपल्याला घ्यायचंय असं की ही आज्ञा पालनाची तत्परता, म्हणजे जमदग्नी जरी त्यांचे वडील असले तरी ते त्यांचे गुरुही होते आणि गुरुनी केलेली आज्ञा ही ताबडतोब कुठलाही विचार न करता फॉलो करणं, ती आज्ञा आपण पाळणं, हा जो गुण आहे परशुरामांकडचा हा आपण पाहिला पाहिजे. क्षत्रियांच्या विषयीचं असलेलं वैर हे पूर्वीपासून म्हणजे आजोबांपासून रुचिकांपासूनच होतं. त्याच्या मागे एक कथा अशी आहे, थोडीशी अगदी थोडक्यात सांगतो मी, की रुचिकांना कृतवीर्य नावाचा राजा होता, त्यांनी यज्ञ केला आणि कृतवीर्य राजानी रुचिकांना भरपूर दक्षिणा या यज्ञाची दिली होती. सर्वस्व अर्पण करावं असं यज्ञामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्वीचे राजे असे करायचे. तर ते काही त्यांच्या मुलांना सहन होत नाही आणि मग ते रुचिकांशी जाऊन भांडण करतात, रुचिकांना खूप अत्याचार करतात, त्यांना पळून जावं लागतं. आणि त्यावेळेला रुचिक असं म्हणतात की हे जे उन्मत्त झालेले राजे आहेत यांना मी धडा शिकवेन असं समजून अशी प्रतिज्ञा करून रुचिक तिथून निघून जातात, त्यांचा आश्रम सोडून, त्या अत्याचाराचं ते सगळं सोडून. आणि आता मी मगाशी म्हटलं होतं की यांनी काही राजकारण केलेलं आहे. ते राजकारण म्हणजे काय, की मग त्यांनी इतर क्षत्रिय जे चांगले राजे होते त्यांच्याशी नातेसंबंध जुळवून आणलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला सहकार्य कसं मिळेल अशा दृष्टीने जे अन्यायी राजे आहेत त्यांचं निर्दालन करण्यासाठी या रुचिकांनी सुद्धा काम केलेलं आहे, जमदग्नींनी सुद्धा काम केलेलं आहे. अशी ती गोष्ट रुचिकांच्या पासूनची क्षत्रियांनी केलेल्या अत्याचारामुळे पुढे आलेली आहे. गाधी राजाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आणि जमदग्नींचं लग्न हे रेणुकेशी लावलेलं आहे. अशा क्षत्रिय राजांजवळ यांची लग्न लावून दिलेली आहेत. म्हणजे स्वतः रुचिकांनी केलंय आणि आपल्या मुलाचं म्हणजे जमदग्नींचं लग्न सुद्धा रेणुकेशी एका राजकन्येजवळ करून घेतलेलं आहे. असं क्षत्रियांबरोबर नातेसंबंध जोडणारे हे भार्गव कुळ होतं. परशुरामांनी क्षत्रियांचं मर्दन केलं असं आपण म्हणतोय, पण वाल्मिकी रामायणामध्ये यांचं उल्लेख हा राजविमर्दन असं केलेला आहे. म्हणजे जे उन्मत्त होते, जे अन्यायी होते, अत्याचारी होते क्षत्रिय किंवा राजे, त्यांचंच निर्दालन यांनी केलेलं आहे. आता यानंतर झालं काय, जसा रुचिकांना त्रास झाला तसं पुढे जाऊन यांनी सहस्रार्जुन कार्तवीर्य आपण जो म्हणतो त्यांनी जमदग्नींवरती सुद्धा ते चालून आलेले आहेत. त्यांच्याकडे जी कामधेनू होती ती त्यांना हवी होती. जमदग्नींवरती चालून आले, ती कामधेनू चोरून पळवून नेली या कार्तवीर्यानी वगैरे. ही गोष्टी आपल्याला या सगळ्या अनेकदा आपण ऐकलेल्या असतील. आता ही गोष्ट कळल्यावरती परशुराम चिडलेले आहेत आणि ते जमदग्नींसमोर म्हणतात की यांना मी बघतोच, यांचा मी निर्दालन करतो, आपल्याला त्रास देतात म्हणजे काय वगैरे. पण इथे जमदग्नींनी परशुरामांना थांबवलेलं आहे, त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केलाय की त्यांनी जरी असं केलं तरी आपण असं करायचं नाहीये, आपण आपलं कुळ ऋषी कुळ आहे आणि आपण असं करता कामा नये. क्षमेचा किंवा करुणेचा उपदेश इथे स्वतः जमदग्नींनी परशुरामांना केलेला आहे. पण फारसं त्यांना ते काही रुचलेलं नाही. जमदग्नी काही ऐकत नाहीत की नाही मला ते काही पटत नाहीये. मग इथे जमदग्नींनी एक युक्ती अशी केली आहे की त्यांनी काय सांगितलं की तुला नाही ना पटत आहे, तुला हे सगळं करायचंय ना, पण तू तुझ्या गुरूंच्या आज्ञेशिवाय काय करू नको. तू ब्रह्मदेवांना जाऊन विचार मी काय करू, किंवा तू अगस्तींचं मत घे. अगस्ती हे सुद्धा त्यांचे एक गुरु होते. शंकरांचं मत घे. आणि हे मात्र परशुरामांनी ऐकलेलं आहे आणि शंकरांजवळ चर्चा केली, अगस्तींजवळ चर्चा केली आहे आणि मग ते त्यांच्या कामाला निघून गेलेले आहेत. याच्यामध्ये काय की आपण जसं म्हणतो ना की अति राग आला आणि आपण अचानक घाईमध्ये काही निर्णय घेतो, ते निर्णय आपले चुकतात. जर राग जरी आला आपल्याला तरी सुद्धा आपण थोडं शांत वेळ काढूपणा केला पाहिजे, थोडं शांत झालं पाहिजे आणि शांतपणे विचार करून आपण पुढे जावं. असाच एक युक्तीचा प्रकार हा जमदग्नींनी परशुरामांच्या बाबतीत केलेला आहे. तर हे सगळं झाल्यानंतर सुद्धा परशुराम जातात, कार्तवीर्याला संपवून परत येतात आश्रमामध्ये आणि तेव्हा जमदग्नी खरं म्हणजे प्रसन्न झाले पाहिजेत. जमदग्नी आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्याचा निपात आपल्या मुलांनी केलाय म्हटल्यावरती जमदग्नी प्रसन्न झाले पाहिजेत, पण ते प्रसन्न होत नाहीत.
ते परशुरामाला ज्या क्षणी ते आलेले आहेत त्याच क्षणी त्यांना परत पाठवतात की तुझ्या हातून क्षात्र हत्या, एका क्षत्रियांची हत्या तू केलेली आहेस, त्यामुळे तुला प्रायश्चित्त घेणं गरजेचं आहे, म्हणून तू प्रायश्चित्त घेऊन ये. असं म्हटल्यावरती परशुराम सुद्धा त्यांचं ऐकतात. ते 12 वर्ष तीर्थयात्रेला जातात. एका पर्वतावर त्यांनी तप केलेलं आहे परशुरामांनी. पण या मधल्या काळामध्ये काय होतं, पुन्हा या राजांच्या मुलांनी ह्यांचा सगळ्याचा सूड घ्यायचा म्हणून या जमदग्नींच्या आश्रमावर पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे, चालून आलेले आहेत. आणि परशुराम तर तपाला गेलेले आहेत आणि जमदग्नी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये होते, ध्यान लावून बसलेले होते, त्यावेळेला या सगळ्या आलेल्या राजांनी, उन्मत्त राजांनी, अत्याचारी राजांनी जमदग्नींना त्याच अवस्थेमध्ये बाण मारून जखमा करून तिथेच त्यांना गतप्राण ते झालेले आहेत. जमदग्नींचा अंत अशा प्रकारे झालेला आहे, त्यांना ठार केलेलं आहे आणि ते जातात. ज्या वेळेला परशुराम आपलं सगळं तपश्चर्या दिलेलं प्रायश्चित्त आटपून परत येतात, त्यावेळेला रेणुका माता हे सगळं त्यांना सांगतेय आणि 21 वेळा निक्षत्रिय जी आपली पृथ्वी परशुरामांनी केली आहे त्याच्या मागे 21च वेळा का केली त्याचा संदर्भ इथे आहे की त्यांना आपल्या वडिलांच्या शरीरावरती 21 बाणांच्या खुणा, 21 जखमा दिसतात आणि म्हणून एक संदर्भ असा सांगतो की त्यांनी 21 वेळा पृथ्वी निर्दालन करेन, निक्षत्रिय करेन असा पण त्यांनी केलेला आहे, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. दुसरा संदर्भ असा एका ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो की परशुराम ज्या वेळेला आले त्यावेळेला रेणुका मातेनी त्यांना वर्णन करून जे सांगितलंय की कशा प्रकारे हल्ला झाला, कशा प्रकारे चाल करून आले, हे वेगळ्या म्हणजे 21 प्रकारे तिने विनवणी केलेली आहे किंवा वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला परशुरामांनी प्रतिज्ञा केली आहे की मी त्यांचा निपात करेन, असं मिळून ते 21 वेळा त्यांनी सांगितल्यामुळे 21 प्रतिज्ञा त्या झाल्या, असंही एका ठिकाणी संदर्भ आपल्याला आढळतो. आणि म्हणून अशी 21 आवर्तनं. आता आवर्तनं का म्हणतोय मी, परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली म्हणजे कशी केली, तर परशुराम 10 वर्ष युद्ध करायचे आणि 2 वर्ष तप करायचे, अशी 21 आवर्तनं. 10 वर्ष युद्ध, 2 वर्ष तप, पुन्हा जे क्षत्रिय उन्मत्त राजे असतील त्यांचे 10 वर्ष निर्दालन आणि पुन्हा 2 वर्ष तप, अशी 21 आवर्तनं परशुरामांनी केलेली आहेत. सगळे राजे संपवलेत अशातला भाग नाही, काही राजे पळून गेले, काही राजे शरण आले आणि अशा प्रकाराने 21 वेळा हे सगळं झाल्यानंतर पूर्ण पृथ्वी ही परशुरामांच्या अधिपत्याखाली आलेली आहे. आणि राजा ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्याला तो सर्वमान्य राजा होतो, त्यावेळेला अश्वमेध यज्ञ करण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. त्याप्रमाणे परशुरामांनी अश्वमेध यज्ञ अधिकार जेव्हा प्राप्त झाला तेव्हा अश्वमेध यज्ञ केलेला आहे. आणि या यज्ञामध्ये कोणाला बोलवलंय त्याचाही उल्लेख आपल्याला दिसतो की पुरोहित म्हणून तर त्यांनी त्यांच्या गुरूंना म्हणजे कश्यप ऋषींना बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर गौतम, विश्वामित्र, भरद्वाज, अग्निवेश, मार्कंडेय असे अनेक ऋषी या यज्ञाला उपस्थित असतात. आता मी म्हटलं मगाशी की यज्ञाच्या वेळेला सर्वस्व दान करायचं असतं, त्याप्रमाणे परशुरामांनी सुद्धा ही सगळी पृथ्वी ही कश्यपांना देऊन टाकलेली आहे, त्यांना दक्षिणा रूपामध्ये त्यांना देऊन टाकलेली आहे. आणि आता इथे पण एक कश्यपांनी गोष्ट दुसरी केली आहे की पृथ्वी तर दिली परशुरामांनी, सगळीच्या सगळी सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आता एकंदरीत जे काही परशुरामांचं कृत्य होतं आतापर्यंत घडलेलं, हेही कश्यप बघत होते आणि कश्यपांना असं जाणवलं की आता पुन्हा पृथ्वीचा सांभाळ करण्यासाठी आपल्याला क्षात्रतेज हे बलवान केलं पाहिजे, त्यांना पुन्हा एकदा उभं केलं पाहिजे. आणि हे उभं करायचं असेल तर परशुरामांच्या धाकानी कोणीही राजे एकतर उभे राहत नव्हते राज्य करण्यासाठी. त्यामुळे परशुरामाला कश्यपांनी सांगितलं की तू आता पृथ्वी तर मला दिलेली आहेस, त्यामुळे माझ्या जागेवर तू आता राहायचं नाहीस, या पृथ्वीवरून तू निघून जा, असं कश्यप ऋषी परशुरामांना सांगतात. आणि आपल्या गुरुची आज्ञा आहे असं म्हटल्यावरती परशुरामही जायला निघतात. तेव्हा कश्यप त्यांना म्हणतात की तू दक्षिणेकडे जा आणि तू तिकडे जाऊन राहा, माझ्या जमिनीवर माझ्या पृथ्वीवर राहायचं नाही, असं म्हटल्यावरती परशुराम हे दक्षिणेच्या बाजूला येतात आणि महेंद्र पर्वतावरती उभं राहून आपल्या परशु उगारून म्हणतात की मला जागा निर्माण करून दे. आणि समुद्र हा परशुरामांसाठी आपली मर्यादा अजून कमी करून घेतो, म्हणजे मागे सरकतो आणि शूर्पारक असं नाव दिलेलं आहे त्याला. शूर्पारक कुठे उभं राहून हे म्हटलंय त्यांनी, तर शूर्पारकाजवळ उभं राहून म्हटलेलं आहे. आता तसं सांगायचं झालं तर आता संदर्भ असे मिळतात की शूर्पारक म्हणजे काय, तर मुंबई जवळचं साधारण सोपारा, हा जो नाला सोपारा किंवा सोपारा भाग जो आपण म्हणतो, तिथे उभं राहून ही पृथ्वी, समुद्र हा परशुरामांनी मागे सरकवलेला आहे आणि समुद्रांनी त्यांना जागा करून दिली आहे. ही जी पूर्ण पश्चिम किनारपट्टी जी आहे अगदी केरळपर्यंत,
ही कोकण भूमी जी आपण म्हणतो ती परशुराम भूमी, ही परशुरामांसाठी समुद्रांनी मागे जाऊन निर्माण करून दिलेली आहे. आणि इथे परशुराम पुढचं सगळं आपलं कार्य करतात. म्हणजे नुसतं 21 वेळा क्षत्रियांचं निर्दालन करणं, पृथ्वी निक्षत्रिय करणं एवढंच कार्य नाहीये. आता जे भूमी परशुरामांनी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना शिक्षित करणं, शेती करायला शिकवणं, वसाहती वसवणं, अशा प्रकारे मोठं काम हे परशुरामांनी केलेलं आपल्याला दिसतं. सगळं कश्यपांना दिलं ह्याचा अर्थ जबाबदाऱ्या दिलेल्या नाहीयेत, त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या. आता त्याच्यानंतर कश्यपांनी जेव्हा क्षात्रतेज बलवान करण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात सुद्धा मदत ही परशुरामांनी केलेलीच आहे. जसं भीष्म आहेत, द्रोण आहेत, कर्ण आहेत, यांना सुद्धा शिक्षित हे परशुरामांनी केलेलं आहे. परशुराम हे त्यांचे गुरु आहेत. म्हणजे क्षत्रियांना त्यांनी कायमस्वरूपी मनामध्ये राग ठेवलेला आहे किंवा सगळ्यांनाच मी असं केलं, असं केलेलं नाहीये. क्षात्रतेज निर्माण व्हावं, बलवान किंवा योग्य राजा निर्माण व्हावा, यासाठी सुद्धा परशुरामांचं खूप मोठं कार्य आपल्याला दिसतं. लोक सुद्धा अजून मानणारी परशुरामांना आहेत. सगळ्यात मोठे कार्य, सर्वसमावेशक कार्य, जे मी मगाशी म्हटलं की परशुरामांनी केलेलं आहे या कोकण भूमीमध्ये. असं सगळं हे अश्वमेध यज्ञ केल्यानंतरची ही गोष्ट आहे सगळी. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर अश्वमेध यज्ञ, प्रायश्चित्त, त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे की लोकांना शिक्षित केलं. यज्ञ करण्यासाठी लोकांना यज्ञ कसे करावे याच्याबद्दलचं शिक्षण दिलं. मोठ्या प्रमाणावरती यज्ञ संस्कृती कशी इथे रुजली जाईल, कशा प्रकारे लोकांना शिक्षित केलं जाईल, शेती करायला लोकांना शिकवलं. अशा प्रकारे सर्व समावेशक काम हे परशुराम करतात आणि म्हणून ते पूजनीय आहेत. कोणीही पुण्यात्मे, महात्मे, संतांनी हे सर्वसमावेशक काम केलेलं आहे म्हणून ते पूजनीय आहेत. अनेक लोकांकडनं अनेक यज्ञ या परशुरामांनी करून घेतलेला आहे. म्हणून मगाशी म्हटलं की यांचा कर्मयोग मोठा आहे. म्हणजे आपण आता जो जीवनाचा आढावा यांचा थोडासा घेऊ शकलो किंवा अगदी अल्प आढावा आपण जो घेतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यापासून नंतर ते सगळे युद्ध करणं, त्याच्यानंतर प्रायश्चित्त घेणं, ही भूमी निर्माण करणं, कश्यपांना क्षात्रतेज पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी मदत करणं, मोठे मोठे शिष्य, आता शिष्यांची नावं सुद्धा भीष्म, द्रोण, कर्ण अशासारखे आहेत, यांना शिक्षित करणं आणि लोकांना शिक्षित करून यज्ञ संस्कृती टिकवण्यासाठी त्यांना ज्ञान देणं, ज्ञान यज्ञ उभा करणं, असा मोठा कर्मयोग हा परशुरामांचा आपल्याला दिसतो. परशुराम सृष्टी कथा अशा नावाचं एक कन्नड असं एक पुराण आहे कन्नड भाषेमध्ये. त्याच्यामध्ये यातल्या काही कथा आहेत की त्यांनी समाजामध्ये ब्राह्मण निर्माण केले, म्हणजे सर्वसमावेशक लोकांमधनं, म्हणजे कोळी लोक असतील किंवा जसं मगाशी मी म्हटलं की रजपूत असतील, वरपासून खालपर्यंत, अशा सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र केलं, त्यांना यज्ञ करायला शिकवलं. ज्ञान कार्य हे खूप मोठं परशुरामांनी केलेलं आहे. परशुरामांची ग्रंथसंपदा त्यामुळे फार आपल्याला दिसत नाही. परशुरामांचे 2 ग्रंथांची नावं आपल्याला मिळतात. एक म्हणजे परशुराम कल्पसूत्र आणि परशुराम प्रताप, हे 2 ग्रंथ आपल्याला फक्त दिसतात. ते आता उपलब्ध नाहीत, ते लुप्त झालेले आहेत किंवा अगदी असले तरी त्रोटक कुठेतरी त्याच्याविषयी साहित्य आपल्याला दिसतं. पण परशुरामांविषयीचा अभ्यास हा आपल्याला इतर सगळ्या ग्रंथांमधनं त्यांचा जो उल्लेख आहे, जसं रामायणामध्ये एक आहे की शिवधनुष्य ज्या वेळेला रामाने मोडलं तेव्हा माझं धनुष्य, म्हणजे परशुरामांनी जनक राजाकडे ते ठेवायला दिलं होतं सांभाळायला, आणि ते कोणी मोडलं म्हणून ते आले आणि मग लक्ष्मणाजवळ, रामाजवळ मला युद्ध करायचंय वगैरे असं होतं, आणि मग रामानी मायेनी प्रेमाने जिंकलं. म्हणून आपण रामरक्षक म्हणतो ना, हृदयम जामदग्नेजित, की ज्यांनी हृदयातून, मायेतून, प्रेमानी जामदग्नीना म्हणजे परशुरामांना जिंकलेलं आहे, अशा रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करो. असे सगळे संदर्भ आपल्याला परशुरामांविषयी इतर सगळ्या ग्रंथातनं मिळतात. 2 कामं पुन्हा एकदा आपण उजळणी करूया की 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी गेली, त्यामागचा उद्देश काय होता, का करावं लागलं त्यांना असं, की उन्मत्त राजे हे असू नयेत, चांगलं राज्य निर्माण व्हावं, राजे, क्षत्रिय राजे हे चांगले असावेत. त्यांनी जे सर्वस्व दान करायचं असतं यज्ञामध्ये, यज्ञ संस्कृतीविषयी सुद्धा खूप मोठं काम परशुरामांनी केलेलं आहे. आणि सर्वस्व दान करायचं, त्याच्यामध्ये राज्य सुद्धा दान करायचंय. मग ते राज्य दान केलं ऋषींना, की मग ऋषी असं म्हणायचे की मी काही राज्य चालवू शकत नाही, तर माझं राज्य म्हणून माझ्या वतीने तू चालव. आणि या भूमिकेतून हे राजे सुद्धा राज्य चालवत असत की हे राज्य माझं नाही आहे, माझ्या गुरूंचं राज्य आहे आणि ते मी फक्त सांभाळतोय. ही खूप मोठी भावना होती. ही भावना जिथे कमी पडली तिथे तिथे परशुरामांनी त्यांना पुन्हा एकदा ही या भूमिकेची जाणीव करून दिलेली आहे की राज्य हे प्रजेचं आहे, हे गुरूंचं आहे आणि आपण ते चांगल्या अर्थानेच चांगल्या प्रकारे सांभाळायचं आहे.
त्यामुळे जिथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे परशुरामांनी त्या अन्यायाचं निराकरण केलेलं आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी, क्षात्र धर्माच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी काम केलंय. ज्यावेळेला कश्यपांना असं वाटतं की आता हे सगळं याच्याकडून पृथ्वी काढून घेतली आहे, याला काही आणखीन करण्यात काम देण्यात काही अर्थ नाही, त्याला त्याचं काम वेगळं नेमून देऊया आणि पुन्हा एकदा क्षात्र बल आपण उभं केलं पाहिजे, राजे उभे केले पाहिजेत, पराक्रमी राजे उभे केले पाहिजेत. तर त्याच्यात सुद्धा परशुरामांनी आपल्या गुरूंना मदत केलेली आहे क्षात्र तेजाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी. आणि पश्चिम किनारपट्टीचा विकास, कोकण भूमी अत्यंत समृद्ध सुद्धा ती केलेली आहे. नुसतं असं नाही की ती भूमी निर्माण केली आणि आपण राहिले, आपल्या जबाबदाऱ्या पण संपल्या, आपण सगळे संन्यासी झालो, आपल्याकडे काही नाही, गुरूंना सगळं दान करून टाकलेलं आहे, अशी भूमिका नाहीये. आपण जी भूमी निर्माण केली आहे त्याच्यामध्ये लोकांना येऊन वसवलेलं आहे, त्यांना शिकवलेलं आहे, शिक्षित केलेलं आहे, शेती करायला शिकवलेलं आहे. एका ठिकाणी परशुराम सृष्टिकथा जे मी सांगितलं त्याच्यामध्ये असा एक उल्लेख आहे की त्यांनी जमिनीत सोनं पुरून ठेवलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही ते उकरा, म्हणजे तुम्हाला ते मिळेल. म्हणजे नांगरायला भाग पाडलेला आहे, शेती करायला शिकवलेला आहे या सगळ्या लोकांना. त्यानं विकसित भूमी, समृद्ध भूमी बनवलेली आहे पश्चिम किनारपट्टीला, कोकणाला. चिपळूण जवळ आपल्या इथे आम्ही दापोलीमध्ये राहतो, चिपळूणच्या मध्ये परशुराम भूमी, परशुराम मंदिर आहे, परशुरामांचं ठिकाण आहे. असं सगळं, ह्या सगळ्याचं क्रेडिट जर आपण कोणाला द्यायचं म्हटलं तर हे परशुरामांनाच दिलं पाहिजे. असं उत्तुंग कार्य हे परशुरामांनी केलेलं आहे. आपल्याला फक्त 2-3 गोष्टी माहीत असतात, पण त्याच्या मागे काय भाव होते, कशामुळे त्यांना असं करावं लागलं आणि त्यांनी नेमकं काय केलं, त्या कार्याचा आढावा आपण घेतला पाहिजे. उद्या परशुराम जयंती आहे. उद्या संध्याकाळी अनेक ठिकाणी जन्मोत्सव परशुरामांचे साजरे होतील. त्याआधी तुम्ही परशुरामांविषयी हे नक्की जाणून घ्या. परशुरामांचा आज्ञाधारी स्वभाव सुद्धा जाणून घ्या. गुरूंची आज्ञा पाळायचे, गुरूंनी सांगितले म्हणजे ते योग्यच असणार आहे, हा सुद्धा भाव त्यांच्यामध्ये होता. आणि अशा प्रकारे परशुराम जाणून घेऊन उद्या परशुरामांना आपण सगळ्यांनी नमस्कार करूया. जय श्रीराम, जय परशुराम.